आणि सगळे ओके. What? सुरू करूया प्रार्थनेने. पाऊस आली नको पाऊस आली नको राजा. नाही दिसत. You can see ना. पहिली प्रार्थना कोण म्हणणार? मी म्हणणार. म्हण. सुरू करूया आपण. आमची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवाचणे धर्म जाती प्रांत भाषा देश सारे संपुरे एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. मॅम मला इतकंच येते. पुढचं खरं कोण म्हणणार? मॅम एको येतोय ह्याच्यामध्ये. बहुतेक कोणाला तरी म्यूट वर जावं लागतं. मी एक मिनिट. आता येतोय आवाज व्यवस्थित? हो आता बरं आहे. ठीक आहे. मग पुढचं कडवं कोण म्हणतं? अथेना तू म्हणतेस की आरव पंक्ती कोण म्हणणार आहे? गोवकाले रातला अंत दुःखाच्या जरी सूर्य सत्याज उदय उगवेल आहे कात्री वरिदाई आम्हाला कजय जागणे मानसाने मानसाशी मानस संवादने धर्म जगते हर्ष धर्म जाती पंथ सारे. पुढे काय? भेद सारे मावळू दे एकनिष्ठा एक आशा अन पुन्हा पसरो तमावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे. ठीक आहे. आता आपण आज काय अभ्यास करायचंय तर आपल्याला लेखी काही शब्द लिहायचे. मी तुम्हाला शब्द सांगते ते मला लिहून दाखवा तुम्ही. ठीक आहे. आणि पुढच्या रविवारी आपली परीक्षा असेल आणि मग हे आपलं पर्व संपेल. 3 मे आहे. मॅम मी पुढच्या रविवारी नाही, मी शिबिरला चालली आहे. अच्छा ठीक आहे चालेल. जे पण उपस्थित आहेत त्यांनी परीक्षा द्यायची आहे. 3 मेला आपली परीक्षा असेल, लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा. मग ह्या वर्गात आपण जो जो अभ्यास केलाय त्याची छोटीशी सोपी परीक्षा असेल.
तर आज सुरुवातीला मी तुम्हाला काही शब्द देते. ते शब्द तुम्ही मला लिहून दाखवायचे. ठीक आहे? पहिला शब्द लिहा आकाश. आकाश. सिंबल 10 शब्द देते. आकाश. बरोबर लिहायचंय. लिहायचंय, लिहून दाखवायचंय मला. सिम्बॉल बरोबर. हा? सिम्बॉल बरोबर. हो हो, सिम्बॉल बरोबर. पूर्ण शब्द आपण लिहितो तसा असं लिहून दाखव. आपल्याला काय लिहायचंय? आकाश हा शब्द जो मी दिलाय ना, तो मला लिहून दाखवायचा. लिहिला? नाही मॅम, मी पेन्सिल घेतोय. अच्छा, घे लवकर. मॅम लिहिलं. दाखव. आकाश. ठीक आहे. प्रांजली, तू लिहिलंस? त्यानंतर दुसरा शब्द आहे, नमस्कार. बरोबर लिहिलाय आपण. दुसरा शब्द नमस्कार. आहे डोंगर. ड, ड ला मात्रा आणि डोंगर. डोंगर हा आपला दुसरा शब्द आहे. डोंगर लिहायचंय. डोंगर हा शब्द लिहायचा आहे आपल्याला. मॅम झाला. दाखवा मला. छान, शाबास पंक्ती. मॅम काय करायचंय? मी आताच जॉईन झाली. आपण काही शब्द लिहितोय. आपल्याला 10 शब्द लिहायचे. त्यातला पहिला शब्द आहे आकाश. दुसरा आहे डोंगर. मॅम, मी सान्वीचे बाबा बोलतोय. त्यांना एवढं म्हणजे डायरेक्ट सांगून असं लिहिता येण्यासारखं नाहीये. त्यांना तुम्हाला शिकवायला लागणार आहे ऍक्च्युली. हो मॅम, दाखवायला लागणार, ते सगळं लिहून मुलांना दाखवून माहितीच. शिकवायला लागणार आहे. हो, डोंगर वगैरे खूप कठीण वर्ड्स आहेत ना, हा, तर एवढं तुम्हाला माहिती मॅडम नाही. ते त्यांना एवढं नाहीये, माहिती नाहीये एवढं. तुम्हाला शिकवायला लागणार आहे हे सगळं. हो. दिसतो. अथेना बरोबर लिहिलंयस. तर तू लिहिलं? कुठला शब्द आहे? डोंगर शब्द आहे. ड ला मात्रा, त्यावर एक टिंब, ग आणि र. डोंगर.
लिहिला सगळ्यांनी? हो. सान्वी, तुला लिहिता आला? सान्वी? नाही. हा, लिहिशील? ब्लर दिसतंय. ब्लर. ब्लर दिसतंय. हो. आरो बरोबर लिहिलंस. लिहिला. डोंगर. ड लिहिता आलं तीन तुला? शब्द ड? काय आहे? आपण तिसरा आधी ना, शब्द काय आहे? हो, तिसऱ्या शब्दाच्या आधी पण थोडी बाराखडी उजळणी करूया. मला कोणत्या अक्षराची बाराखडी लिहून दाखवणार? एकेकाने कोणत्याही एका अक्षराची घ्यायची बाराखडी. मी. कोण कोण कोणतं अक्षर लिहिणार? हा, अथेना कोणतं लिहिणार? ज. प्रांजली तू? ख. हो. अरे तू? त्याच्यानंतर स्पृहा. आपल्याला कोणत्याही एका अक्षराची बाराखडी मला सगळ्यांनी लिहून दाखवायची. बाराखडीची कोणत्याही चालेल. म्हणजे मध्ये काय बाराखडी म्हणजे क, खा, ई, उ, हे जे पण लिहितो ना, त्याला बाराखडी म्हणतात. त्याला बाराखडी असं म्हणतात. आणि मराठीमध्ये लिहिणार ख. कोणतेही लिहा. अ, आ, ई, उ हे जे आहेत त्याला स्वर असं म्हणतात. क, ख, ग, घ. सुरुवात करू. करा सुरुवात करा. अ, आ, ई हे स्वर आहेत. क, ख, ग, घ ही व्यंजन आहेत. त्याला व्यंजन असं म्हणतात. आणि व्यंजनाला जेव्हा आपण स्वर मिक्स करतो तेव्हा त्याची बाराखडी मिळेल. क मध्ये आ मिक्स होतो, क अधिक आ होतो तेव्हा तो का होतो. क अधिक ई असतो तेव्हा तो की होतो. क अधिक उ होतो तेव्हा तो कु होतो. तेव्हा व्यंजनामध्ये अ, आ, ई मिक्स झाल्यानंतर ती बाराखडी बनते आणि त्या बाराखडीचा 2-3 अक्षर बाराखडीची मिळून एक शब्द बनतो आणि 3 ते 4 शब्दांचं एक वाक्य बनतं. स्पृहा, झालं तुझं? म्यूट होतोय. एक मिनिट, थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे आज मी बँगलोर मध्ये नाहीये त्यामुळे थोडा व्हॉइस लॅग असू शकतो. आता येतोय? येतोय. हा, काही समजलं नाही तर मला विचारा, कारण थोडा इथे नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे. सान्वीचं लिहून झालं. शाबास. पुढे कम, ग, गा, गी, गी, गे, आवाज मध्ये झालं. हा, छान सान्वी, गुड. कट होत आहे. अच्छा, मी अजून हॉटस्पॉट पण लावते तुम्हाला. पंक्ती तुझं बघू दे. कोणतं अक्षर लिहिलंयस तू? प, प, पी, मी ग लिहिलं पहिलं. झालं. गुड, व्हेरी गुड पंक्ती. झालं. कोणाचं झालं अजून? आरव, तुझं झालं? प्रांजलीचं झालं. दाखव प्रांजली. माझं झालं.
दिसतंय? हो दिसतंय. आरव छान. थोडं अजून जवळ धर, मला अर्ध दिसलंय. संपाचा मॅम. हा बोल. बघ. हो पाहिलं तुझं. ग लिहिलंयस ना सान्वी तू? पाहिलं मी तुझं. छान लिहिलंय. समजत अथ्थे नाही. लिहिलंय. अथेनाने काय लिहिलंय? छान. अथेना तुझं अक्षर पण छान आहे. रियांश तुझं नाही झालंय. हा लिही. मॅम समजत नाही हो. रुहा तुझं झालं? मॅम दाखव. समजत नाही. मॅम मला समजत नाही. आपण बाराखडी शिकलो ना सुरुवातीला, क का की त्यातलं कोणतंही अक्षर जे तुला आवडतं ते बाराखडीमध्ये लिहायचं. क लिही किंवा म लिही, कोणतंही एक अक्षर बाराखडीमध्ये लिहून दाखव मध्ये. आरव थोडं पुढे धर. मॅम. आरव मॅम. उलट धर. मॅम. बोल अथे. मॅम. हा बोल ना. माझ्याकडे महाभारतीचं पुस्तक आहे. महाभारती. हा रियांश पण ठीक लिहिलंयस. नाही मॅम चूक लिहिलाय तो, तुम्ही सांगा त्याला. आणि सू नंतर श्री लिहिलंय त्यांनी. थोडं जवळ धराल का? आज मी मोबाईल वरून लॉग इन झालीये त्यामुळे मला ते कठीण वाटते. तर काही प्रॉब्लेम नाही मॅम, मी सांगतो त्याला. कोणतं अक्षर लिहिलंय त्याने? चा ची ची सू सू रे जायचो साऊ समजा. तुझा तिची चुचू त्याची चोचा चमचा. जी मग जाई चम. जो जाऊ समजा. हा जा जी रे पाय पो पाव पाऊन जी मिस्टेक ती करेक्ट कर रियांश. मिस्टेक काय आहे? सांगतो यांशी. छोटी आधी येईल, मोठी नंतर येईल ना बेटा. वरती टिंग डोळ हा हिंदीतला डोळा येतात. अभ्यास करते कुठे मदत करते. मॅम. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही हे जे लिहाल ना ते नंतर ग्रुपवर पण पोस्ट करा, म्हणजे मला ते नीट व्यवस्थित चेक करता येईल. हो. हा ठीक आहे. आता कारण काही वेळेला ना नीट नसेल तर मला. रियांश तू करेक्ट केलंस ना? हो झालं खरं. झालं ते ना. सांग. आता जे तुम्ही थँक्यू. आता जे तुम्ही लिहाल ना ते नंतर व्हॉट्सअप ग्रुपवर आपला वर्ग संपल्यानंतर पोस्ट करा, म्हणजे मला ते पुन्हा चेक करता येईल व्यवस्थित. काही चुका असतील तर मग त्या
आपण दुरुस्त करू शकू. किती आणि पुढच्या रविवारी आपली परीक्षा असेल. ह्या पर्वात म्हणजे फेब्रुवारी पासून आपण जे काही वर्ग शिकलो त्याच्यावर आधारित परीक्षा असेल. तर साधारण आपण जे शिकलो म्हणजे सामान्य ज्ञान मध्ये मराठी महिने शिकलो, वारांची नावं शिकलो, नाती शिकलो, त्यावर आधारित सामान्य ज्ञान असेल. त्यानंतर दुसरं असेल आपली मराठी मुळाक्षरं, अ ते ज्ञ, क ते ज्ञ, आणि आता बाराखडी आपण लिहिली ती बाराखडी, आणि छोटे छोटे शब्द. बोल, काय होतंय? माझा आवाज येत नाहीये का? नाही, तुम्ही फ्रीज होता. फ्रीज म्यूट होते. तुमचा आवाज येतोय. येतोय माझा आवाज ना? अच्छा. हा, तर पुढच्या रविवारी 11 वाजता आपली परीक्षा असेल. त्या परीक्षेत सामान्य ज्ञान, मराठी आणि गणित असे 3 विषय असतील. गणितामध्ये 1 ते 10 अंक लेखी लिहिता आले पाहिजेत आणि तोंडी बोलता आले पाहिजेत 11 ते 50. आणि मराठीमध्ये मुळाक्षर सर्व लिहिता आली पाहिजेत. ही जी बाराखडी आता आपण केली, काय असतात? मुळाक्षर काय असतात? मुळाक्षर म्हणजे काय असतात? इंग्लिश मध्ये ज्याला आपण अल्फाबेट्स म्हणतो ना, हा, इंग्लिश मध्ये कोणते अल्फाबेट्स आहेत सांग बरं? A to Z. A to हा, Z. तेच अल्फाबेट मराठीत आहेत. अ ते ज्ञ, त्यामध्ये अ, आ, इ, ई हे जे आहेत ते स्वर आहेत. आणि क, ख, ग, घ हे जे आहेत ती व्यंजनं आहेत. तर स्वर आणि व्यंजन असं दोन्ही मिळून मुळाक्षर, मूळ अक्षर म्हणजे बेसिक अक्षर, ज्यांच्यापासून भाषा सुरू होते, भाषा लिहायला सुरू होते, त्याला मुळाक्षर असं म्हणतात. तर ती मुळाक्षर सर्व तुम्हाला आली पाहिजेत. इंग्लिशच्या पेपरमध्ये कसं फिल इन द ब्लँक्स असतं, तसं तुम्हाला गाळलेल्या जागा भरा म्हणून येईल. त्यामध्ये बाराखडी सुद्धा असेल. कोणत्याही अक्षराची बाराखडी तुम्हाला पूर्ण लिहिता आली पाहिजे. आणि छोटे छोटे सोपे शब्द आपण घालूया, जसं आई, बाबा, काका, मामा असे छोटे शब्द असतील. आणि दुसरं म्हणजे विरुद्धार्थी शब्द वगैरे ते तुम्हाला एवढं नाही लिहिता येणार, पण छोटे छोटे शब्द लिहायला, बाराखडी लिहायला, 1 ते 10 अंक लिहायला एवढं आलं पाहिजे आपल्याला. तर त्याचा व्यवस्थित सराव करून ठेवा. आणि आज थोडस नेट प्रॉब्लेममुळे मला तुमचं चेक करता येत नाहीये, कारण स्क्रीन खूप छोटा येतोय. तर हा जो अभ्यास आपण केला तो मला व्हॉट्सअपवर पाठवा. तो मला व्हॉट्सअपवर पाठवा, मी चेक करेन. काय आताच नाहीये. हे आपण आता काढले ते फोटो काढून ग्रुपला पाठवायचे का? ते मुंबईला राहतात. तुमचं हे नेटवर्क चांगलं. हो, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, 3 तारखेला सगळ्यांनी वेळेत हजर राहायचे. साधारण बरोबर मी 3 तारखेला नसणार आहे. 3 तारखेला त्या ह्याने तुम्ही उत्तर लिहायचे आणि एकट्याने पेपर पूर्ण सोडवायचे. हा, छानपैकी एकट्याने पूर्ण पेपर सोडवून तो पुन्हा ग्रुपवर पोस्ट करायचा, व्हॉट्सअप करायचा. मग आपण check करू. तुमचा फ्रीज झाला होता. फ्रीज झाला. सो सॉरी, आज नेटवर्कमुळे बरेच इश्यू हे होत आहेत, पण
सॉरी. मला हा दिवस हा. नसणार आहे. काय म्हणते? व्हॉट्सअपला पाठवा. व्हॉट्सअपला पाठवते. हो, तुम्ही मला पाठवा. ही जी बाराखडी लिहिली आहे ना, ती तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा. मी पेपर उद्या पुढच्या रविवारी 11 वाजता मी पेपर तुम्हाला व्हॉट्सअप करेन ग्रुपवर. ठीक आहे. तर ठीक आहे. अंकामध्ये अजिबात चूक नाही झाली पाहिजे. आणि त्यानंतर आपण छोटीशी तोंडी परीक्षा पण घेऊ. तर तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान जास्त विचारलं जाईल. प्रत्येकाची तोंडी परीक्षा होईल. आता हा दिवस नसणार आहे. कोण बोलतंय? मी पंक्ती. पंक्ती ना? तुझं शिबिर आहे म्हणालीस ना तू? हा. ठीक आहे, चालेल. मात्र जास्तीत जास्त लोकांनी परीक्षेला हजर राहायचं. त्यानंतर आपलं पर्व संपेल, मग तुम्हाला सुट्टी मिळेल, सुट्टी असेल. बरं. त्याच्यानंतर आपल्या सिलेबस मधलं एक हे राहिलं होतं, तोंडी समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. तर समानार्थी आणि विरुद्धार्थी तुम्हाला माहितीये काय असतं? हो. काय असतं समानार्थी शब्द म्हणजे? माहित नाही. सिनोनिम झालेत इंग्लिश मध्ये. सिनोनिम आणि अँटोनिम. मला पण असता. मला पण नाही माहिती नाही. मी सांगते. सिनोनिम्स म्हणजे त्या वर्डला सेम असणारा शब्द. एकाच शब्दाला अजून काही दुसरेही पर्याय असतात, ते शब्द आपण वापरू शकतो. त्याला म्हणतात समान अर्थी शब्द. समान म्हणजे सेम, अर्थ म्हणजे मिनिंग. त्या सेम मिनिंग असणाऱ्या शब्दांना समान अर्थी शब्द असं म्हणतात. आणि अपोजिट मिनिंग असणाऱ्यांना विरुद्ध. विरुद्ध म्हणजे अपोजिट, अर्थ म्हणजे मिनिंग, विरुद्धार्थी मिनिंग, म्हणून विरुद्धार्थी शब्द असं म्हणतात. तर ते समानार्थी आणि विरुद्धार्थी हे दोन शब्द आपल्याला शिकायचे. प्रांजली, तुझं स्क्रीन दिसत नाहीये. ठीक आहे. तर पहिला आपण विरुद्धार्थी शब्द घ्यायचा. मी जो शब्द सांगेन त्याचा अपोजिट शब्द तुम्ही सांगायचा. पहिला शब्द आहे दिवस. त्याच्या अपोजिट काय येऊ शकेल? रात्र. बरोबर. दिवसच्या अपोजिट रात्र. रात्र. काळा. पांढरा. काळा पांढरा. त्यानंतर पुढचा शब्द आहे विरुद्धार्थी मध्येच उजेड. उजेड म्हणजे अंधार. दुसरं काय आहे? उजेड. उजेडच्या अपोजिट काय आहे? अंधार. मॅम दुसरं काय आहे? दुसरं मी सांगितलं दिवस. दिवसच्या विरुद्धार्थी असतो रात्र. रात्र. काय मग? उजेड, अंधार, काळा, पांढरा. बरोबर अपोजिट मिनिंग सांगायचं. त्याला म्हणतो आपण विरुद्धार्थी शब्द. मग उंचला विरुद्धार्थी काय येईल? उंच. बुटका. बुटका. बरोबर. लठ्ठ.
लठ्ठच विद्यार्थी, लठ्ठ म्हणजे ओबेज. हो हो लठ्ठला विरुद्धार्थी काय असेल? कुणाला सांगता येईल? बारीक बारीक, उडाणी बरोबर. लठ्ठ बारीक. तरुण, बारीक तरुण म्हणजे यंग. यंग आहे तर तरुण आहे, त्याच्या विरुद्ध काय असणार? म्हातारा म्हातारा. शाबास. तरुण, म्हातारा. आता समान अर्थी तुम्ही शब्द. फ्रीजर आहे तुम्ही फ्रीजर म्हणजे आता ठीक आहे. हो आता समानार्थी शब्द घ्यायचेत आपल्याला. समानार्थी म्हणजे same meaning. तरुण म्हणजे यंग, यंगच्या विरुद्ध म्हातारा, म्हातारा म्हणजे ओल्ड. आता आपण समानार्थी शब्द घेतोय. समान म्हणजे सेम. तर आपण पाणी, पाणीला समानार्थी शब्द किंवा पाणी आपण अजून कोणत्या ह्याच्यात वापरतो? जल जल जल. शाबास. अजून माहितीये एखादा? नीर. नीर हा शब्द सुद्धा आपण पाण्याला वापरू शकतो. नीर. नीर. नीड नीर. नीड त्यानंतर आकाशला काय म्हणतात? आकाश शब्द तुम्हाला वापरायचा आहे एखाद्या वाक्यात, तर त्याचा समानार्थी शब्द काय येईल? आकाश मराठीत आकाश माहित आकाश. काय कोणाला काय येईल? आकाश. काय इंग्लिश झाला, तो दुसऱ्या भाषेतला शब्द झाला. आपल्याला मराठीतला समानार्थी शब्द हवाय. गगन नभ. नभ. आकाशला आपण नभ सुद्धा म्हणतो. नभ नभ. नभा त्यानंतर सूर्य. सूर्य म्हणजे सन. आदित्य आदित्य. Very आदित्य good. कोणी सांगितलं आदित्य? मी आरव सांगितलं. व्हेरी गुड. अजून मी सान्विता, सविता. मी सांगितलं मी पहिला सांगितलं व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून सूर्याचं एक नाव आहे मित्र. सूर्याला आपण मित्र सुद्धा म्हणतो. मित्र हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो मराठीत. मित्र म्हणजे फ्रेंड आणि मित्र म्हणजे सूर्य सुद्धा. त्यानंतर पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय? पृथ्वी म्हणजे काय माहितीये तुम्हाला? पृथ्वी हा, मग अर्थ किंवा मून पृथ्वी. भूमी. भूमी बरोबर. अजून धरा धरा, धरणी, भूमी. काय आई काय? आई. पुढचा समानार्थी शब्द सांगा मला. आई. बाबा कोणता समानार्थी शब्द
आई 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 माता. व्हेरी गुड. अजून जननी. जननी. काय म्हटलं? जननी. जननी. ती आपल्याला जन्म देते, बर्थ देते, म्हणून आईला म्हणतात जननी. माता. माय सुद्धा म्हटलं जातं. माय. माय. जन्म माया. माय सुद्धा म्हटलं. आणि माया. बाबा. माया. बाबा means daddy. Daddy ला काय म्हणतात? बाबा. बाबांना काय समानार्थी शब्द आहे? पिता. पिता. व्हेरी गुड. पिता. बाबांना पिता असंही म्हणतात. भुकेला समानार्थी शब्द कोणाला माहितीये? भूक. हंगर. थोडं कठीण आहे, पण तुम्हाला येत असेल तर सांगा. भूक. भूक. सुधा. क्षुधा. कोणी सांगितला हा शब्द? कोणी आन्सर सांगितलं? सुधा. मी सांगितलंय त्याला. अच्छा. गुड गुड. व्हेरी गुड. ठीक आहे. तर हे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तोंडी परीक्षेसाठी तयार करायचे. 11 ते 50 शब्द हे सुद्धा तोंडी विचारणार. बाकीचं सगळं लेखी असणार आपल्याला. तर पुढच्या रविवारी पेन्सिल, पेपर, रबर, इरेझर, शार्पनर सगळं घेऊन बसायचं. एकदा बसलं की व्यवस्थित पेपर लिहायचा, तो सबमिट करायचा. मग तुम्हाला सुट्टी असेल. मग हे आपलं पर्व संपेल. सगळे पूर्ण मार्क मिळवणार ना? आउट ऑफ मार्क्स सगळे मिळवणार ना? हो. छान. शाबास. आता आपली सादरीकरणाची वेळ झाली. कोण कोण सादर करायला तयार आहे, उत्सुक आहे? विचारायचं किती रिटायचं. सगळ्यांनी करायचं. प्रांजली, रेयांश, पंक्ती, अथेना, आरव, सान्वी, स्पृहा. म्हणजे काय आहे? काय म्हणतं? मॅम, बाबाचा समानार्थी शब्द काय असतो? पिता. 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 स्पृहा कर. तू हात वर केला होता असतं. मॅम, आणि भुकेचं काय असतं? कसलं? भुकेला क्षुधा असं म्हणतात. क्षुधा. सुधा. क्षत्रियातला क्ष, त्याला उकार, आणि धला काना धा. क्षुधा. सुधा. क्षुधा. क्षुधा. सुधा. सुधा. क्षुधा. सुधा. सुधा. स्पृहा सादर करते. मग सान्वी करेल. तर काय करतेस तू स्पृहा? सुधा. मला तर काय करायचंय मग? सादर करायचंय. काहीही तुम्हाला जे येत असेल, मग डान्स येत असेल छोटासा, किंवा एखादी कविता म्हणायची असेल, गोष्ट सांगायची असेल, एखादा विनोद किंवा श्लोक म्हणून दाखवायचा असेल, तर काही नाही. हा जो वेळ आहे 10-15 मिनिटं, हा तुमचा वेळ. तुम्ही सादर करायचं. सगळ्यांना 6 जणांना मी सांगेन. पहिलं कोण म्हणणार आहे? प्रांजली म्हण. गोष्ट सांगायची आहे. सांग. तू बनवली आहेस का? तू गोष्टी बनवतेस ना? हो. छान. सांग. एक होता. एक दिवशी एक मुलगा आणि एक मुलगी होती. ते बागेत खेळत होते आणि एक मुलगाने विचारलं, मी पण तुमच्या बरोबर खेळू शकतो, तुमच्या बॉल बरोबर? ते दोघे म्हणाले, नाही, हे आमचा बॉल आहे, आम्ही नाही शेअर करणार. मग तो म्हणाला, पण तिघांबरोबर खूप मज्जा येईल. पण ते तरी नाही म्हणाले. आणि मग तो म्हणाला, ठीक आहे, मग मी कोणातरी बरोबर दुसऱ्यांबरोबर खेळ. मग ते खेळत होते आणि मग त्या
त्या दोघांना वाटलं की आपण पण खेळू. मग त्यांनी विचारलं आम्ही खेळू शकतो. तो मुलगा म्हणाला परत नाही, तुम्ही आम्हाला नाही खेळू दिलं. मग ते म्हणाले सॉरी, आम्ही असं परत नाही करणार. मग मग त्या मुलग्याने त्याच्या फ्रेंड्स बरोबर त्यांना खेळू दिलं. मॉरल आहे की सगळ्यांना तुमच्या बरोबर आणि तुमची गोष्टी शेअर करायची असतात. छान. शेअर करायचे म्हणजे त्याला मराठीतून काय म्हणणार आपण? वाटून घ्यायच्या असतात किंवा वाटून द्यायचे असतात. वाटून घ्यायच्या असतात. छान प्रांजली. आता दुसरं कोण सांगणार? आरव. मी हा, सान्वी सांग, मग आरव सांग. एका दिवशी एक गणपती बाप्पा होता. तो असाच बसला होता. त्या दिवशी शंकर आले आणि म्हणलं मी तुझ्या घरात येऊ शकतो का? गणपती म्हणला नाही, माझ्या पार्वतीने सांगितलं तू येऊ शकत नाही. मग त्यांनी त्याचं डोकं फाडलं आणि मग तोडलं. मग तिथून पार्वती आली. मग पार्वती आल्याला खिलायला लागली. माझा घरचे बाप्पा त्याला लागलाय. मग त्याला त्याने दुसऱ्या पाण्याचा शीर आणायला सांगितलं. मग त्यांना हत्ती दिसला. हत्तीचं तोंड घेतलं आणि गणपतीला लावलं. त्याच्यातून मोलाफर स्टोरी आपण कधी चान्स द्यायचा नाही. झालं. गणपती बाप्पाची स्टोरी होती तुझी. हो. मला श्लोक म्हणायचं आहे. म्हण श्लोक. वक्रतुंड वाहकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पुढे आहे अजून? मॅम मी सांगू काहीतरी? हा, सांग पटकन. मॅम मी नेक्स्ट वीक मध्ये 10 days साठी एका जागेवरती चालले कोल्हापूरला. तिकडे लाठीकाठी शिकायला चालले मी. वा, खूप छान. लाठी काठी शिकतेस, ते शिबिर अटेंड करणार आहेस तू? हो, त्यासाठी मी ऍब्सेंट राहणार आहे. अच्छा, ठीक आहे, चालेल. तू सादर करतेस काही? मला श्लोक सांगायचा आहे. हा. मला गाणं म्हणायचंय. ठीक आहे, गाणं कोण म्हणणार आहे? तुम्ही हात वर करा म्हणजे मला कळेल. कोण गाणं म्हणतंय? मी म्हणू? हा, आधी ह्यांचं होऊ देत सर्वांचं, मग आपण तुमचं घेऊया. स्पृहा, तू काही स्पृहा काही सादर करतेस तू? मला थोडा टाइम लागेल. टाइम लागेल, ठीक आहे. रियांश, तू काही करतोस सादर? मला हो, सांगणार तुला. मला हो. गाणं म्हणायचंय. एक जंगलात खूप साऱ्या ॲनिमल्स आणि एक ससा राहत होता. तो हर जानवरांना
रोज एक एक मारून खात होता. तर मग जानवर लपून गेले होते. तर मग ससाने म्हणलं की आपण एक प्लॅन बनावू. तर मग फॉक्सने म्हणलं की आपण असं घाबरून नाही राहू शकत. तर मग आपण रोज आपलं सेल्फ रोज सिंहाजवळ जाणार आहे त्याचं जेवण बनायला. तर एक दिवस मंकी, एक दिवस रॅबिट सगळे गेले. तर मग ससा राहून गेला होता. तर मग तो खूपच लेट, त्याला त्याचं जेवण नाही बनायचं होतं. म्हणून त्याला एक आयडिया आलं की ना, त्याला ते वेल दिसलं. त्याच्यानंतर मग तो ससाजवळ खूप स्लोली गेला. मग ससाने म्हणलं की आज तू इतकं लेट कशाला आलाय? आता मी सगळं जनावरांना मारून खाणार. तर मग सिंहाने म्हणलं की ना, नको खाऊ. ससाने म्हटलं की नको. ससाने म्हणलं की नको खाऊ. कारण मला ना मला एक दुसरं सिंहाने मला पकडून घेतलं होतं आणि म्हणलं होतं की आज मी तुझ्या राजाला खाऊन टाकणार. आणि म्हणलं होतं की मी आज तुला पण खाऊन टाकणार. त्याच्यानंतर मग ससाने खूप जोराने म्हणलं की तू माझं सिंहाच्या बाबतीत असं नाही म्हणू शकत. तर मग ते सिंहाने म्हणलं की मला टेबल लायन जवळ घेऊन जा, कोणी म्हणलंय असं. तर मग ससा घेऊन गेला त्याच्याजवळ. कारण त्याला ना एक वेलचं आत पाण्याचा त्याच रिफ्लेक्शन दाखवलं. त्याच्यानंतर मग त्याने असं करून तो पाण्याच्या आत गेला. Moral of the story is use your brain and don't be scared and be brave. Thank you. छान रियांश, तू गोष्ट खूप छान सांगितली. त्याचं जे हे होतं मॉरल तेही खूप छान होतं. फक्त थोडे त्यामध्ये आपण ना मराठी शब्द वापरू शकतो. फॉक्सला मराठीत काय म्हणतो आपण? कोल्हा. प्लान प्लानला काय म्हणतो मराठीत माहिती? त्यांनी एक प्लान केला. त्याला आपण मराठीत काय म्हणतो? योजना. योजना बनवली. योजना बनवली. आणि मला सगळ्यांना गोष्ट सांगायची आहे. आता मला सगळ्यांना देणार. मला रिफ्लेक्शन ना मराठी अर्थ सांगायचंय, मराठी शब्द सांगायचे. त्या सशाने रिफ्लेक्शन दाखवलं ना, म्हणजे काय दाखवलं? रिफ्लेक्शनला मराठीत काय म्हणतो? प्रतिबिंब. शाबास. प्रतिबिंब म्हणतो. तो ससा कसा होता? हुशार होता. तो घाबरला नाही कोल्ह्याला. त्याने स्वतःचा मेंदू वापरला, स्वतःची बुद्धी वापरली आणि स्वतःची सुटका करून घेतली. खूप छान गोष्ट सांगितली आरव. आता कोण राहिलंय? मला गाणं म्हणायचंय. अथेना, आरव, अथेना, पंक्ती आणि स्पृहाचं झालं. आणि वेळ असला तर तुम्ही सांगा. नाही. हा, मग सांग अथेना, पहिली सांग.
एक दिवशी तिथं एक कौवा उडत होता. त्याला खूप तहान लागलेली, तर तो शोधत होता पाणीसाठी. त्याला एक माठ दिसली एका घराच्या तर तो त्या माठाकडे गेला आणि पाणी पिता नव्हतं येत, कारण ते पाणी खूप कमी होतं. त्याला थोडे दगड दिसले त्या माठाच्या बाजूला, तर ते दगड त्याच्या आत टाकले आणि मग त्याचं पाणी वर आलं आणि त्याला पिता आलं. या गोष्टीचं नाव माहितीये अर्चना तुला? काय नाव द्याल ह्या गोष्टीला? टायटल काय द्याल? कोणीही सांगितलं तरी चालेल. अथेनाच्या गोष्टीला आपण शीर्षक काय देणार? टायटल काय देणार? कोण सांगेल? हा, होय, होय. बनलेला कावळा. हुशार, हो, किंवा हुशार कावळा. कोणाला म्हण होता भोपळा, त्याला आला खोकला, खोकून थकला, फटकन फुटला. बिया झाल्या रांगभर, पाऊस पडला. भोपळ्याचे वेळ वाढत गेले आणि भोपळ्याच्या वेळेला भोपळे आले. कोळे छान भोपळे आजीने बाजारात नेऊन विकले. छान, मस्त. सान्वी, तू जोक सांगणार होतीस ना? विनोद, चुटकुला विनोद सांगणार होती. श्लोक. सांग. शुक्रां बलधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये. छान, सुंदर. रामरक्षा कोण पाठ करतं घरी? केली कोणी? माझी मम्मी. प्रांजली, सान्वी, माझी छान. मम्मी. माझी आई. माझी मम्मी. राम- माझी आई. माझी आई. हो, सगळ्यांचे पालक, सगळ्यांचे पालक घरी शिकवत असतात. सगळ्यांची मम्मी, सगळ्यांचे पप्पा घरी नक्कीच शिकवत असणार. तर आता हे सुट्टीला शाळा नाहीये आणि आपली मराठी शाळा पण बंद असेल, तर त्यावेळेला रामरक्षा आणि मनाचे श्लोक हे अवश्य पाठ करायचे. रामरक्षेमुळे तुमचं उच्चार खूप स्पष्ट होतात, प्रोनाउन्सिएशन छान होतं. इंग्लिश मध्ये सांगितलं, रामरक्षेमुळे तुमचं आता आला? विष्णूचा श्लोक येतो. अच्छा, तर रामरक्षा आणि मनाचे श्लोक हे 2 सुट्टीमध्ये तुम्ही अवश्य पाठ करा. रामरक्षेमुळे उच्चार सुधारतात, तुमचे उच्चार स्पष्ट होतात, ज्याला आपण ऍक्सेंट इम्प्रूव्ह होतो म्हणतो ते होतं. आणि मनाचे श्लोक लहान मुलांनी जरूर शिकायचे असतात. तर 2 गोष्टी. मला काहीतरी एक श्लोक सांगायचं. हो, स्पृहा आणि तुम्ही दोघी जण बघत आहात, तुम्ही करा. स्पृहा बोल, मग पंक्ती बोल. मला एक गोष्ट सांगायची आहे. चालेल ना, बोल गोष्ट. एक मुलगा बॉल सोबत खेळत होता आणि एक मुलगी आली. ती बोलली मला पण खेळू देतो. तो मुलगा बोलला नाही. मग ती बोलली मग दुसऱ्याकडे जाते.
मग ते बोला मी पण त्याच्यासोबत खेळ. मग जेव्हा त्यांनी बघितलं ते त्यांनी बोलला मी पण खेळू शकतो. तो बोलला ती बोलली नाही. मग तू आणि ती बोलली तू मला नाही खेळू देत होतो सो मी पण नाही खेळू देत. मग तो बोलला सॉरी मी परत नाही करणार. सॉरी मी परत नाही करणार आणि ते दोघे खेळायला लागले. अच्छा, छान छान स्टोरी. पंक्ती, तू काय म्हणतेस? पत्र बोलू. बोल. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. छान. कोणावर श्लोक आहे हा? विष्णूवरती. हा, विष्णू किंवा कृष्णावरती श्लोक आहे. कृष्णाला तिथे काय म्हटलंय? जगद्गुरु. जगद्गुरु म्हणजे पूर्ण जगाचा, पूर्ण विश्वाचा गुरु. का म्हटलं जातं? कारण त्यांनी गीता शिकवली, जी आपण हजारो वर्ष अजूनही आपल्याला चांगलं मार्गदर्शन करते, अशी गीतेचं ज्ञान दिलं. त्यामुळे त्यांना श्रीकृष्णांना जगद्गुरु म्हटलं जातं. ठीक आहे, सगळ्यांचं झालं? प्रत्येकाला मिळालंय संधी? आपण जगद्गुरु श्रीकृष्णाला कशाला म्हणतात? श्रीकृष्णांना जगद्गुरु म्हणतात कारण त्यांनी सगळ्यात पहिली गीतेचा उपदेश केला. भगवद्गीतेमध्ये युद्ध चालू होतं. पांडव आणि कौरव, महाभारतातलं युद्ध चालू होतं. त्यावेळी त्यांनी अर्जुनाला जो उपदेश केला, त्या उपदेशामध्ये सगळं आहे. धर्म म्हणजे रिलिजन काय असावा तुमचा, कर्म म्हणजे कोणते डीड्स तुमचे चांगले आहेत, कोणतं कर्म तुम्ही केलं पाहिजे, कर्तव्य म्हणजे तुमची काय ड्युटी असली पाहिजे. तुम्ही आता लहान आहात, तुमची ड्युटी काय असली पाहिजे? खूप अभ्यास करायचा, खूप अभ्यास करायचा, ही तुमची ड्युटी असली पाहिजे. तर कोणतरी असं करतोय. हे काय झालंय? तर ती तुमची ड्युटी असली पाहिजे. तर गीतेचा उपदेश, काहीतरी ड्रॉइंग करलो. त्यामुळे त्यांना जगद्गुरु असं म्हटलं जातं. पूर्ण विश्वाचा गुरु. त्यांचा उपदेश जर आपण ऐकला, आपण आचरणात आणला, तर आपलं आयुष्य किंवा आपलं जीवन खूप चांगल्या मार्गाने जाऊ शकतं. त्यामध्ये गीतेमध्ये तुम्हाला कर्म आणि कर्तव्य म्हणजे तुमची डीड्स काय असली पाहिजे आणि ड्युटी म्हणता त्याविषयी. आता तुम्ही लहान आहात, तुमची काय ड्युटी असली पाहिजे, काय कर्म तुम्ही केलं पाहिजे, सांगा बरं. सगळ्यात अभ्यास. अभ्यास. सगळ्यात मेन कर्तव्य तुमचं काय आहे? अभ्यास. अभ्यास केला पाहिजे. अजून काय कर्तव्य आहे? आज्ञा पालन. आज्ञा म्हणजे इन्स्ट्रक्शन. मला ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या जातात, आई वडील सूचना देतात, त्या तुम्हाला पाळल्या गेल्या काय पाहिजे. करते? हे स्वतः होत आहे. काहीतरी डिस्टर्बन्स आहे झूम मध्ये. ठीक आहे, आपण 12 वाजलेत, आपली मीटिंग आता एंड करूया. मीटिंग एंड करूया आणि करते. पुढच्या रविवारी भेटूया. ठीक आहे, बाय. सर्वांनी मीटिंग लिव्ह करा. आपण पुढच्या रविवारी भेटूया. बाय. बाय.
ठीक आहे, मी मीटिंग एंड